हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा सायन्स 1 हा पेपर तुमचा होणार आहे, तो म्हणजेच की 18 मार्चला. तर मग या 18 मार्चला होणाऱ्या पेपरसाठी तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी फक्त आणि फक्त 2 दिवस आता बाकी राहिलेले आहेत, ते म्हणजेच की 16 आणि 17 मार्च. तर इम्पॉर्टंट काय, जेवढे सुद्धा तुमच्याकडे दिवस आहेत, तुम्ही हा व्हिडिओ कधीही पाहत असाल, पेपरच्या काही तास अगोदर सुद्धा पाहत असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. कारण की यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कमीत कमी वेळेमध्ये बेस्ट स्ट्रॅटेजीनुसार कसा स्टडी करून चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकता, कशा पद्धतीने तुम्हाला पेपर सोडवायचा आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, तर पहा, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कोणत्याही पेपरचा स्टडी करताना किंवा बोर्डचा पेपर देताना मी तुम्हाला सांगत आहे ते म्हणजेच की पेपर पॅटर्न इम्पॉर्टंट असते. तर पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत, सायन्स 1चा जो पेपर पॅटर्न असणार आहे तो कशा पद्धतीनं असणार आहे. कारण की पेपर पॅटर्न तुम्हाला समजला की तो पेपर तुमच्या ओळखीचा होत असतो आणि त्यामुळे तुम्हाला पेपर सोपी जातो. ओके, हे गॅरंटीड आहे. ओके, त्यानंतर सेकंड गोष्ट म्हणजेच की तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे आहेत, तर त्यासाठी आपली बेस्ट स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, कमीत कमी दिवसामध्ये म्हणजे 1 दिवस 2 दिवस किंवा काही तास तुम्ही व्हिडिओ पाहत असाल काही तास अगोदर पेपरच्या, तर मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर पहा, महत्त्वाचं म्हणजे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे तुमचे जे पेपर झालेले आहेत, ओके, आतापर्यंत सर्व मॅथमॅटिक्स 1, 2, ओके, सर्व पेपर, तर त्यासाठी तुम्हाला मी जे गाईडन्स व्हिडिओज प्रोव्हाइड केलेले आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे फॉलो नक्की केलेलं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं, दादा खूप चांगला आमचा पेपर इथं गेलेला आहे. तर अशाच पद्धतीची स्ट्रॅटेजी आपण प्रत्येक पेपरला देत आलेलो आहोत आणि देत राहणार आहोत आणि पुढे सुद्धा पेपर झाल्यानंतर इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत, त्याआधी चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिस होणार नाही. कारण की हेच चुकी विद्यार्थी करतात, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत नाही, कारण की त्यांना माझे व्हिडिओ पाहायचे इम्पॉर्टंट असतात. बट इम्पॉर्टंट काय, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा सबस्क्राईब करता तिथं ऑलचं नोटिफिकेशन येते, ऑलवरती नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे लगेच व्हिडिओ तुम्हाला मिळेल. ठीक आहे, तुमचा टाईम वेस्ट न करता डायरेक्टली आपण इथं टॉपिकला सुरू करूया. तर पहा, सर्वात पहिला पॉईंट आपण पाहणार आहोत तो म्हणजेच की पेपर पॅटर्न. ओके, तर पेपर पॅटर्नमध्ये पहा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 तुम्हाला 2 तासाचा इथं काय असतो, टायमिंग असतो आणि 10 मिनिट तुम्हाला माहिती आहे यामध्ये काय शिल्लक तुम्हाला वाढवून दिलेले आहेत. त्यानंतर 40 मार्काचा तुमचा हा पेपर आहे. सायन्स 1 सायन्स 2 हा 40चा असतो. ठीक आहे, सायन्स 1 आणि सायन्स 2 40 मार्काचे, टोटल 80 मार्काचे तुमचे पेपर असतात. ओके, आता पेपर पॅटर्नमध्ये पाहू शकता तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजेच की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. यामध्ये तुम्हाला टोटल पाहू शकता 1, 2, 3, 4 अँड 5 तुम्हाला MCQ दिलेले असतात. ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन जसे मॅथमॅटिक्समध्ये होते, तर यामध्ये 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, 5 मार्काचे, म्हणजे प्रत्येक एक क्वेश्चनला 1 मार्क आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे याचमध्ये बी नंबरचा, यामध्ये 1, 2, 3 अँड 4 अँड 5 मार्कासाठी तुम्हाला यामध्ये 1 मार्कवाले क्वेश्चन विचारतात. ओके, 1 मार्कवाले क्वेश्चन जसे की यामध्ये तुम्हाला काही जे थोडे लॉजिकल क्वेश्चन असतात. ओके, मॅच दी पेअर सारखे, ओके, ट्रू ऑर फॉल्स सारखे. त्यानंतर तुम्हाला काही इम्पॉर्टंट असं म्हणजे स्पेसिफिक इयर विचारले जाते, स्पेसिफिक स्पेस विचारले जाते तुम्हाला. ठीक आहे, तर त्यानंतर अशा टाईपचे तुम्हाला काय क्वेश्चन असतात तुमचे सायन्समधले. आता असे बऱ्याच टाईपचे क्वेश्चन बनत असतात बरं, म्हणजे 1 मार्कवाले, म्हणजे तुमच्या सिलेबसमधून येणार हे कन्फर्म आहे. फक्त तुम्हाला यामध्ये सुद्धा डीप स्टडी पाहिजे, जे 1 मार्कवाले क्वेश्चन असतील. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A मध्ये 4 मार्कासाठी विचारला जातो हा, तर कोणती 2 सोडवायचे असतात. यामध्ये पाहू शकता टोटल तुम्हाला 3 क्वेश्चन दिले जातात, 3 पैकी 2 सोडवा, टोटल 4 मार्कासाठी. ओके, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क. त्यानंतर बी नंबरचा येतो, यामध्ये ॲन्सर द फॉलोइंगमध्ये 1, 2, 3, 4 अँड 5. तर या 5 क्वेश्चन असतात, यापैकी कोणतेही 3 सोडवायचे आहेत तुम्हाला. ओके, कोणतेही 3 सोडवा, 2 मार्क्ससाठी, त्यामध्ये 6 मार्काला येतील. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 3 येतो. त्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये पाहू शकता 15 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारतात आणि कोणतेही 5 सोडवायचे असतात. ठीक आहे, म्हणजे 3 × 5 म्हणजे 15 मार्क्ससाठी, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 3 मार्कासाठी तुम्हाला विचारला जातो. यामधले कोणतेही तुम्हाला 5 सोडवायचे असतात. यामध्ये टोटल तुम्हाला 8 क्वेश्चन दिले असतात. ठीक आहे, टोटल 8 क्वेश्चन दिले असतात, तर 8 पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन सोडवायचे असतात. ओके, 15 मार्क्ससाठी. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 येतो यामध्ये. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये ॲन्सर एनी वन, कोणते एका याचं तुम्हाला काय लिहायचं असते, ॲन्सर लिहायचं असते. ओके, 5 मार्कासाठी. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला इथं विचारतात 2 क्वेश्चन. ओके, एकदम हा जो क्वेश्चन आहे एकदम लास्टचा क्वेश्चन आहे. ओके, कोणता एक क्वेश्चन सोडवायचा असतो 5 मार्कासाठी. तर अशा पद्धतीने तुमचा जो पेपर पॅटर्न आहे तो पेपर पॅटर्न आहे सायन्स 1चा. हा सायन्स 1चा पेपर पॅटर्न झाला. आता आपला म्हणजे पहिला पॉईंट इथं काय झाला, क्लिअर झाला. आता महत्त्वाचं
दुसरा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. दुसरा पॉईंट म्हणजेच की बेस्ट स्ट्रॅटेजी आपली काय असायला पाहिजे, तर त्याला आपण ते बेस्ट स्ट्रॅटेजी इथं पाहूया. साठी तुमचा जे स्ट्रॅटेजी असणार आहे एकदम बेस्ट स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहा, तुमच्याकडे फक्त आता 2 दिवस आहे चांगला स्टडी करण्यासाठी. तुम्ही हा व्हिडिओ कधीही पाहत असाल तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही काय अप्लाय करा. म्हणजे एक दिवस जरी राहिला असेल, 17 तारखेला तुम्ही व्हिडिओ पाहत असाल किंवा तुम्ही 17 तारखेच्या नंतर म्हणजे काही तास तुम्हाला बाकी असतील पेपरसाठी, रात्रीला व्हिडिओ पाहत असाल, तरीही तुम्ही स्ट्रॅटेजी ही यूज करा. कशी यूज करा पहा. आता तुम्हाला 2 दिवसामध्ये पहिली गोष्ट एक करायची आहे, ते म्हणजेच की रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस. ओके, रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस. आणि पहा, मी तुम्हाला का म्हणतो की सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा, कारण की माझं उद्देश एक आहे ना. आता 2 दिवस तुमचे बाकी आहेत. आता मी जे स्ट्रॅटेजी शेअर करत असतो ती एवढी युजफुल असते ना, एवढी युजफुल असते, तर हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे ना. कारण की जर पेपर उद्याला आहे समजा, एकच दिवस बाकी आहे किंवा काही तास बाकी आहेत, मग काय जास्त फायदा होणार नाही ना. फायदा होणार हे नक्की आहे, पण जास्त फायदा होत नसतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं, व्हिडिओ शेअर करा, जेवढा होत असेल तेवढा शेअर करून टाका. म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांची चांगली हेल्प होत असेल आपल्याकडून तेवढी चांगली गोष्ट आहे ना. असा विचार करू नका की त्याला आपण व्हिडिओ शेअर केला म्हणून आपले मार्क्स कमी होतील, त्याला जास्त मार्क्स पडतील, असा विचार अजिबात करू नका. जेवढं तुम्ही शेअर कराल तेवढे तुमचे मार्क्स वाढणार, एवढं लक्षात ठेवा. कारण की तुम्ही शेअर कराल, तुमचा मित्र तुम्हाला अजून काही इम्पॉर्टंट शेअर करेल, होऊ शकते तेच एक्झाममध्ये येईल, असं होत असते. म्हणून नेहमी चांगलं पहा आणि व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करून ठेवा व्हिडिओला. ठीक आहे. तर पहा, इथं काय असते की 2 दिवसामध्ये तुम्हाला रिव्हिजन अँड प्रॅक्टिस, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपली बेस्ट स्ट्रॅटेजीमधली. रिव्हिजन अँड प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. बट रिव्हिजन अँड प्रॅक्टिस हे कशा पद्धतीनं करायची, चला मी तुम्हाला सांगतो. हे पाहू शकता, टोटल तुम्हाला तुमचे चॅप्टर दिले आहेत 10 चॅप्टर. ओके, ग्रॅव्हिटेशन, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स पासून तर स्पेस मिशन्सपर्यंत 10 चॅप्टर तुम्हाला दिले आहेत. आता रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस करण्याची सुद्धा काही स्ट्रॅटेजी असते, तर ते स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. ओके, तर पहा, सर्वात अगोदर तुम्हाला काय दिलं आहे ते म्हणजेच पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. मी तुम्हाला पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन हे माहिती आहे. आता यामध्ये तुम्हाला वरती टॉपिक दिले आहेत हायलाइटेड करून. कसे पहा, हे वरती तुम्हाला टॉपिक दिले आहेत, जसं की पहा, ग्रॅव्हिटेशन, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, केपलर्स लॉ, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, ओके, फ्री फॉल, एस्केप व्हेलॉसिटी. तर हे तुम्हाला टॉपिक दिले आहेत. आता पहा, महत्त्वाचं, तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला असेल. मला माहिती आहे तुम्ही 10वीचे विद्यार्थी असताना म्हणजे एक तर शाळेमध्ये तुम्हाला चांगलं शिकवतात आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ट्युशन असते. ओके, क्लासेस तुम्ही लावलेले असतात सायन्सचे, मॅथमॅटिक्सचे. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, तर तुम्हाला वर्षभर स्टडी केला असेल तुम्ही, तर आता वर्षभर स्टडी केल्यानंतर आता पहिला जो चॅप्टर आहे समजा ग्रॅव्हिटेशन, यामधले हे जे टॉपिक आहेत, या टॉपिकमधलं तुमचं काही ना काही झालं असेल, नक्की काही ना काही झालं असेल. म्हणजे काही ना काही म्हणजेच काय, एक तर सांगतो कशा टाईपचे विद्यार्थी असतात. पहिल्या टाईपचे विद्यार्थी असे असतात की हे जे सर्व टॉपिक तुम्हाला इथं दिले आहेत, आता हे जे टॉपिक दिले आहेत म्हणजेच काय, समजा आता ग्रॅव्हिटेशन आहे, तर ग्रॅव्हिटेशनचं तुम्हाला इथं पाहू शकता, त्याचं तुम्हाला काय पूर्ण डिटेल इथं दिले आहेत. कशा डिटेल दिल्या आहेत, तर यामध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन, ग्रॅव्हिटेशनचा तुम्हाला इथं कन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे. ओके, बाय द डायग्राम. ओके, त्यानंतर पुढचा टॉपिक येते तुम्हाला कोणता, तो म्हणजेच की फोर्स अँड मोशन. ओके, जसं की पाहू शकता फोर्स अँड मोशन हा टॉपिक येते. त्यानंतर जसजसे आपण पुढे जातो हा टॉपिक संपतो, आपला ग्रॅव्हिटेशन संपतो. ग्रॅव्हिटेशन संपल्यानंतर सेकंड टॉपिक कोणता आहे, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, जो वरती मी तुम्हाला 1 बाय 1 सांगितलं ना. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस या स्ट्रॅटेजीमध्ये पहा. समजा आता पहिला टॉपिक आहे तुमचा ग्रॅव्हिटेशन, तर या टॉपिकमधलं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनमधलं काय काय येते. आता ग्रॅव्हिटेशनची तुम्हाला काय डेफिनेशन येत असेल. ओके, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनचं तुम्हाला हा जो कन्सेप्ट दिला आहे डायग्राम सहित, हा तुम्हाला येत असेल. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, तुम्हाला याबद्दल जे माहिती असेल सर आयझॅक न्यूटन यांनी दिली, तर याबद्दल तुम्हाला येत असेल. यामध्ये काही फॉर्म्युले तयार होत असतील तर ते तुम्हाला यायला पाहिजेत. आता इम्पॉर्टंट काय, समजा तुम्हाला ग्रॅव्हिटेशनवरती जे जे क्वेश्चन म्हणजे आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, तुमच्या एक्झरसाईजमधले, किंवा तुम्हाला एखादी गाईड असेल त्यामधले, किंवा तुम्हाला ट्युशनला क्लासेसला शिकवलं असेल, तर यामध्ये ग्रॅव्हिटेशनबद्दल जे जे क्वेश्चन तयार होतात, तर ते जर तुम्हाला येत असतील तर ते तुम्हाला काय करायचं आहे, रिवाईज करायचं आहे. मी काय सांगितलं ऐका, की ते तुम्हाला येत असतील तर, कारण की तुमच्याकडे 2 दिवस जेवढे बाकी आहे, जेवढा वेळ तुमच्याकडे बाकी आहे, कमी दिवस आहेत, तर यामध्ये तुम्हाला असे टॉपिक रिवाईज करायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस करायची आहे की जे तुम्हाला आतापर्यंत येतात. ओके, म्हणजेच नेमकं माझं म्हणणं आहे का पहा, की तुम्ही वर्षभर आतापर्यंत जो स्टडी केलेला असेल आणि त्यामध्ये समजा ग्रॅव्हिटेशन आहे आणि त्यामधले क्वेश्चन तुम्ही वर्षभर त्यामधले काही ना काही स्टडी केलेले आहेत, असं नाही की पूर्ण टोटल क्वेश्चन, बट ग्रॅव्हिटेशनमधलं काही ना काही जे तुम्हाला क्वेश्चन येतात आतापर्यंत तुम्ही त्याची प्रॅक्टिस वगैरे
वगैरे केली आहेत, तर आता तुम्हाला या 2 दिवसामध्ये ग्रॅव्हिटेशनचं काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे आणि त्यामधलं तुम्हाला त्या क्वेश्चनची लिहून पाहण्याची प्रॅक्टिस करायची आहे. आता कारण की इम्पॉर्टंट लिहून पाहणे आहे, कारण की रिव्हिजन फक्त वरतून पाहणे याला रिव्हिजन म्हणत नाही, तर त्याची प्रॅक्टिस करणे. जेव्हा तुम्ही कराल प्रॅक्टिस तेव्हाच तुम्हाला ते आठवण राहतील आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्तर लिहू शकता. आता असं म्हणत नाही की तुम्ही प्रत्येक क्वेश्चन लिहून पहा, बट जे क्वेश्चन असे इम्पॉर्टंट आहेत ते लिहूनच पाहायचे. आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट म्हणजे असे काही विद्यार्थी हुशार असतात की त्यामध्ये फक्त एक वेळ क्वेश्चन पाहिला, ॲन्सर त्याचं पाहिलं की ते रिव्हिजन त्यांची होऊन जाते. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला बेटर वाटत असेल तर. बट माझं सजेशन तुम्हाला हे आहे, जे चांगले क्वेश्चन असतील जास्त मार्क्ससाठी वगैरे किंवा जे तुम्हाला लवकर आठवत नाही त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस दोघांचं कॉम्बिनेशन असणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता हे फक्त ग्रॅव्हिटेशनसाठी नाही, जसे आपण खाली जातो दुसरा टॉपिक येते आपला सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तर इथं पाहू शकता हे जे सर्व टॉपिक्स आहेत तुम्हाला यामधलं असं करायचं आहे. सर्व टॉपिक्समधलं कसं करायचं, तर जे टॉपिकमधलं जे क्वेश्चन तुम्हाला येतात ते सॉल्व्ह करा. समजा आता एखादा असा विद्यार्थी की ज्याला फ्री फॉल किंवा एस्केप व्हेलॉसिटी हे 2 टॉपिक तुम्हाला येत नाहीत, वर्षभर त्याचा चांगला स्टडी केलेला नाही आहे. ओके, त्यामधले क्वेश्चन तुम्हाला सोडवता येत नाही, कोणताही क्वेश्चन असो किंवा एखादाच क्वेश्चन त्यामधला येतो तर तुम्ही तो एखादाच क्वेश्चन करायचा. बाकी हा जे टॉपिक तुम्हाला येत नाही ते काय करायचे, डायरेक्टली सांगतो स्किप करायचे. स्किप म्हणजे काय होते की ते सोडून द्यायचे, त्याचा तुम्ही अभ्यास करायचा नाही आहे. कारण की तुमच्याकडे एवढा वेळ नाही ना की नवीन टॉपिक तुम्ही अभ्यास करू शकता. नवीन टॉपिक करायला गेले तर तुमचे हे पण बाकीचे रिव्हिजन राहणार ना, तर त्यामुळे नवीन टॉपिक तुम्ही जास्त करायचं नाही आहे. ठीक आहे, तर पहा आता तुम्हाला काय करायचं आहे की हे तुम्हाला काय जे टॉपिक येतात ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमधले ते सर्व टॉपिकची तुम्ही काय रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस करायची. ओके, जसं की आता तुम्हाला कोणत्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची, जे तुमच्या ट्युशन क्लासेसला शिकवले ते, त्यासोबत तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं ते, त्यासोबत तुम्हाला हा जो एक्झरसाइज दिलेला आहे तुमच्या याच्यामधला तुमच्या या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधला लास्टला तुम्हाला जो एक्झरसाइज दिला जातो ना, तर यामधले जे क्वेश्चन तुम्हाला येतात. ओके, तर त्या क्वेश्चनची तुम्ही काय करायची, प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, प्रॅक्टिस प्लस रिव्हिजन. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगितले आहे रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस कशी करायची म्हणून. आता रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस तुम्हाला मी म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे, आता एक समरी सांगतो तुम्हाला. एक तर काय करायचं की जे समजा चॅप्टर आहे तुमचा जो सांगितला मी तुम्हाला, तर त्यामधलं तुम्हाला जे येते, ओके, म्हणजे जे इझी वाटते, ओके, जे इझी वाटते आणि वर्षभर तुम्ही जे केलेलं आहे तर ते अगोदर तुम्ही करा, त्याची रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस. सेकंड गोष्ट म्हणजे तुम्हाला करायची आहे बेस्ट स्ट्रॅटेजीमधली, ते म्हणजेच की तुम्हाला जे टॉपिक समजा आहेत तुमचे, तर टॉपिक जे समजा तुम्हाला दिलेले आहेत तर त्या टॉपिकमधली सर्व रिव्हिजन तर करायची जेवढी पॉसिबल तुमच्या याने होते तेवढी. ओके, आणि समजा रिव्हिजन झाली की तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजेच की तुम्हाला एक पेपर सॉल्व करायचा आहे. ओके, पेपर सॉल्व करणे म्हणजेच काय की तुम्ही एक काम करायचं, 2023चा तुम्ही पेपर सॉल्व करा. ठीक आहे, 2023चा पेपर म्हणजे कसा सॉल्व करा, म्हणजे कोणताही एक मॉडेल पेपरसुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. तुमचा पेपर झाला असेल तो, ठीक आहे, तर तो तुम्ही सॉल्व करा आणि तुम्ही ॲनालिसिस करा की बाबा आपण पेपर किती तासामध्ये लवकर लिहू शकतो, आपण कशा पद्धतीने कोणते टॉपिक आपले वीक आहेत. ओके, तर हे तुम्ही पहा आणि पेपर फक्त एक सॉल्व केला तरी चालेल किंवा 2 तासाचा पेपर असतो तुमचा, तर तुम्ही 2 ते 3 पेपरसुद्धा या 2 दिवसामध्ये सॉल्व करा. एवढी प्रॅक्टिस चांगली होणार तुमची की सर्व बेस्ट प्रिपरेशन तुमची होऊन जाणार. तर अशा पद्धतीने फक्त जे मी तुम्हाला पहिला चॅप्टर सांगितला ग्रॅव्हिटेशन, त्यामधलं जे इझी वाटते ते करायचंच आहे तुम्हाला, रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस त्याची. तर ही स्ट्रॅटेजी सर्व चॅप्टरसाठी तुम्हाला अप्लाय करायची आहे, जसं की पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आणि हे सर्वच्या सर्व जे तुम्हाला चॅप्टर दिलेले आहेत तर यासाठी तुम्ही काय करा, प्रॅक्टिस अशी तुम्हाला करायची आहे, रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस, जे तुम्हाला इझी वाटते त्याची. ठीक आहे, आता आणि तुम्ही महत्त्वाचं सांगितलं की पेपरसुद्धा तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तसे सर्वचे सर्व जे 10 चॅप्टर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. आता ग्रॅव्हिटेशनमधलं जेवढं येते त्याची रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस, जेवढं येते तेवढं विद्यार्थी मित्रांनो. नवीन टॉपिक तुम्हाला करायचं आहे, मी मान्य करतो, मग नवीन टॉपिक कधी करायचं आहे तुम्हाला, याची जेव्हा रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस सर्व होऊन जाणार, जेवढे चॅप्टर तुम्हाला येतात, त्यांना 10चे 10 चॅप्टर नाही आहेत त्यांना, कारण की तुम्हाला जेवढे चॅप्टर येतात, समजा काही विद्यार्थी असतील की त्यांना पहिले 5 ते 6 चॅप्टर्स तुम्हाला येतात समजा, त्यामधलंच तुम्ही करू शकता. हे शेवटचे 7 म्हणजे 3-4 चॅप्टर जे असतील ते तुम्ही आतापर्यंत केलेले नसतील, म्हणजे तुमच्यासाठी ते पूर्णपणे नवीन झालं असेल. पण असं काही असतं की काही विद्यार्थी काय 10चे 10 चॅप्टर केले आहेत, बट त्यामधलं कंप्लीट पूर्ण नाही केलेलं. मग त्यामधलं जे तुम्हाला येते त्याची तुम्ही रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस करा. माझं म्हणणं एकच आहे की जेवढं तुम्ही करून जाल तेवढं तुम्ही परफेक्ट करा ना, कारण की तुम्ही कसं आहे परफेक्ट करून जाल तर तुम्हाला ऑप्शनमध्ये क्वेश्चन असतात की
एनी 4, एनी 3, एनी 2 क्वेश्चन सोडवा म्हणून आहे ना. तर ते तुमचं परफेक्ट होऊन जाणार जर तुम्ही अशी स्ट्रॅटेजी यूज केली तर. म्हणजे जेवढं कराल तेवढं परफेक्ट करा. ओके. असं नाही झालं पाहिजे की तुम्ही जे क्वेश्चन करत आहात ते थोडेफार केले आणि नवीन टॉपिक करत आहात. मग जो क्वेश्चन तुम्ही केला अगोदर त्याचं पण आन्सर लिहिता येत नाही आणि जो नवीन टॉपिक घेता त्याला सुद्धा वेळ लागते. तर ही स्ट्रॅटेजी तुमची नसायला पाहिजे. जे मी तुम्हाला सांगितलं की जे तुम्हाला येते रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस करा. पेपर सोडून पहा. 2 ते 3 तुमचे ओके सायन्स 1चे मॉडेल क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठल्याही वेबसाईटवरती मिळून जाणार किंवा आपल्या ॲपमध्ये सुद्धा अवेलेबल आहे नॉलेजकिडा ॲपमध्ये. ठीक आहे. त्यावरून सुद्धा तुम्ही घेऊ शकता पेपर. ओके. तुम्हाला माहिती असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना आपलं ॲप. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पाहू शकता अशा पद्धतीने करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. स्ट्रॅटेजी करायची आणि सायन्स 1चा पेपर चांगला द्यायचा आहे आणि सायन्स 2साठी अजून सुद्धा इम्पॉर्टंट व्हिडिओ येणार आहे सायन्स 1, सायन्स 2साठी. ठीक आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला फायदा झाला पाहिजे. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक यू.